नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद, तुमच्या आर्थिक घडामोडींचा आढावा सांगणारा मित्र. 28 फेब्रुवारी 2026ला इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध सुरू झालं. त्याच्यानंतर काय काय आणि कुठं कुठं पडझड झाली त्याचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊया. सगळ्यात पहिले आपलं शेअर मार्केट पडलं, स्टीप पडलं. 1500-1600 पॉईंटपर्यंत एका दिवसात पडलं, नंतर पुन्हा रिकवर झालं. या गेल्या मार्च, एप्रिल आणि मे 60 दिवस आहे आणि फेब्रुवारीचे 2 दिवस. आज 1 मे आहे. या दरम्यान साधारण BSE सेन्सेक्स आणि BSE NSE सेन्सेक्स हे 9 ते 10% पडलेले आहेत. अमेरिकन डॉलर हा खूप स्ट्रॉंग झालेला आहे, म्हणजेच इंडियन रुपी हा खूप वीक झालेला आहे आणि त्याचं कालचं क्लोजर आहे ₹94.91. त्याच्यानंतर सोनं देखील लाईफ टाईम हाय ₹1,83,000 तोळापासून ₹1,53,700 तोळ्यापर्यंत आलेला आहे. त्याच्यात देखील 16% घट झालेली आहे. त्याच्यानंतर चांदीचा लाईफ टाईम हाय ₹3,85,000 पासून आता ₹2,50,000 चांदी स्थिरावली आहे. त्याच्यात तर सगळ्यात जास्त घट झालेली आहे 35%. आता या सगळ्या परिस्थितीचं कारण काय आहे? या सगळ्या परिस्थितीचं कारण आहे की युद्ध तर आहेच आहे. तेलाचे भाव जे $60 प्रति बॅरलच्या आसपास होते ते साधारण $120, $125च्या फ्युचर्सच्या रेटने काल ट्रेड होत होते. महागाईचा भडका तर होणारच आहे. पण सोने आणि चांदी आणि युद्ध आणि तेल आणि डॉलरची प्राईस याचं देखील आपसात फार मोठं त्रांगडं आहे, नातं आहे. सामान्यतः जेव्हा अस्थिर परिस्थिती असती तेव्हा सोनं आणि चांदी हे फिजिकल असेट्स ज्याला म्हणतात, आभासी मालमत्ता नाही आहे, ही फिजिकल मालमत्ता आहे, आपल्या ताब्यात असते. त्या मालमत्तेचे ॲसेट्सचे भाव वाढत असतात. पण गेल्या 60 दिवसात म्हणजे 2 महिन्यात हे भाव पडलेले आहेत. याचं कारण असं की अमेरिकेने तिथली जी काही फेडरल बँक आहे, सेंट्रल बँक ज्याला म्हणतात किंवा भारताच्या भाषेत तिथली रिझर्व्ह बँक, यांनी तिथले जे काही अमेरिकन बॉन्ड्स आहेत, ट्रेझरी बॉन्ड्स ज्याला म्हणतात किंवा T-बिल्स म्हणतात, त्याचे दर जे याच्या आधी युद्धाच्या आधी 3.8 to 4.2% होते. साधारण 10 वर्षाचा पिरियड असतो एक आणि एक 30 वर्षाचा पिरियड असतो. ते दर आता 4.2 to 5.0% आहे. याचा अर्थ असा झाला की युद्धामुळे महागाई किंवा तेल तर भडकलं आहेच आहे, शिवाय अमेरिकन बॉन्ड्सचे रिटर्न वाढल्यामुळे आपल्या शेअर मार्केटमधला पैसा काढून नेऊन तो बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केली जात आहे. आणि हीच गोष्ट शेअर मार्केटमधल्या हीच गोष्ट सोने आणि चांदीसाठी पण लागू आहे. म्हणजे सोनं आणि चांदी विकून देखील या अस्थिर परिस्थितीमध्ये अमेरिकेचे जे T-बिल्स आहेत, जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, तिथं पैसा इन्व्हेस्ट केला जात आहेत. म्हणून हे सगळं पडझड आहे. म्हणजे ज्याला का म्हणतो सगळ्या अँगलनी पडझड आहे, सगळ्या ॲसेट क्लासमध्ये पडझड आहे. आता याचा विचार जर का केला, म्हणजे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार केला, तर स्टॉक्स साधारण 10 ते 12% रिटर्न्स देतात. गोल्ड, सिल्वर 6 ते 8% रिटर्न्स देतात. आणि अमेरिकेचे जे ट्रेझरी बॉन्ड्स आहेत, ज्याला बॉन्ड्स म्हणतो, ते साधारण 4 ते 5% रिटर्न्स देतात US डॉलर्समध्ये. अनेक देश बिलियन्स ऑफ करन्सी US डॉलर्स विकत घेतात आणि ट्रेझरी बॉन्ड्समध्ये ते इन्व्हेस्ट करतात. भारत देखील त्याच्यात सामील आहे, जो अमेरिकेच्या ट्रेझरी बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतो. पण सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर्स हे चायना, जपान, नंतर युरोपियन देश आणि नंतर 7व्या-8व्या क्रमांकावर भारत आहे. प्रत्येक राष्ट्र हे आपलं जे काही सरप्लस डॉलर आहे, आपलं जे काही सरप्लस फॉरेन करन्सी आहे, ते या T-बिल्स किंवा ट्रेझरी बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतं आणि सेफ साईड म्हणून ते सांभाळून ठेवतं. म्हणजे एका पद्धतीने भारतीयांच्या भाषेमध्ये ही एक
गव्हर्नमेंट बॉन्ड्स घेणंच आहे किंवा पोस्टातली गुंतवणूक असल्यासारखंच आहे. जागतिक पोस्टासारखं काम ते अमेरिकेचे टी बॉन्ड्स करत आहे. पण याच्यामुळे बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. सोने चांदी प्रचंड मोठ्या भाववाढीनंतर स्थिरावलेले आहेत आणि हे सगळं डावपेच किंवा हे सगळं घडवून आणत आहे हे अमेरिकेचे धोरणं, तिथल्या युद्धजन्य परिस्थितीचे प्राधान्य आणि तिथल्या जे काही प्रशासन आहे, सध्याचं जे काही रिपब्लिकन गव्हर्नमेंट किंवा ट्रम्प प्रशासन आहे, त्यांच्या धोरणांमुळे कसंही करून डॉलर हे अमेरिकेकडे वापस आले पाहिजे, डॉलर हे अमेरिकेकडे परत आले पाहिजे, म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं गणित व्यस्त होईल, म्हणजेच डॉलरची मागणी वाढेल आणि पुन्हा पुरवठा नियंत्रित करता येईल आणि डॉलर अजून सशक्त होत जाईल. तर अशी एक साधारण परिस्थिती आहे आणि याचं उत्तर म्हणून काही प्रमाणात काही देश, ज्याच्यात ब्रिक्स देश सामील आहेत, लोकल करन्सीजमध्ये व्यवहार करत आहेत. लोकल करन्सीमध्ये म्हणजे चिनी युआनमध्ये किंवा इराणच्या रुबेलमध्ये किंवा अजून कोणत्या भारतीय रुपयांमध्ये बायलॅटरल ट्रेड करत आहेत. पण त्याच्यावर अमेरिकेची अत्यंत कठोर नजर असते आणि त्याच्यावर जे कोणी त्यांचं ऐकत नाही किंवा डॉलरला क्षती पोहोचवतं, त्यांच्या महासत्ता होण्याला आव्हान देतं, त्याचं ते बिमोड करतात. असं एक साधारणचं आजचं वातावरण आहे. आता हे इतकं सर्वच अँगलने इतकं खराब वातावरण कधीच नव्हतं नजीकच्या इतिहासामध्ये, म्हणजे जेणेकरून आपण तुलना करता येईल जगातील जागतिक महायुद्ध 2 नंतर, म्हणजे साधारण 1945 नंतर ते 55 वर्ष आणि हे 25 वर्ष, म्हणजे साधारण 80 वर्षाच्या इतिहासात इतकी कठीण परिस्थिती कधीही आली नव्हती. तर याच्यात महागाईचा भडका आता उडणार आहे. येणारे सांप्रत 2-3 वर्ष तर कठीणच दिसत आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता सेफ आणि लो की आणि लेस व्हॉलटाईल आणि लॉंग टर्म गुंतवणूक करणंच हिताचं राहील असं मला वाटतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा. लाईक, कॉमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे, इंटरनॅशनल लेबर डे आहे. या महाराष्ट्र दिनाच्या आणि इंटरनॅशनल लेबर दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांच्या प्रगती होवो आणि टेक इन्फॉर्म्ड डिसिजन्स, टेक स्टडीड डिसिजन्स, ऑब्झर्व व्हॉट इज गोइंग अराउंड यू. आपल्या आसपास काय चाललं आहे ते नक्की बघा आणि मगच दीर्घ मुदतीचा कॉल घ्या. थँक्यू. हॅव अ गुड लॉंग वीकेंड.